हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर आज आपण बघूया की आपण घरच्या घरी कोकोनट ऑइल कसं बनवू शकतो। सो लेट्स स्टार्ट। थंडीमध्ये आपली स्किन ड्राय होते, तर फेससाठी, अंगाला लावण्यासाठी आणि केसांना लावण्यासाठीही आपण या तेलाचा उपयोग करू शकतो। हे एकदम प्युअर फॉर्म मधलं तेल आहे, ह्याच्यामध्ये बिलकुल प्रिझर्वेटिव्स नाहीत। हे तेल बनवण्यासाठी मी 2 मोठे नारळ घेतले आणि ते असं रफली चॉप करून घेतलं। त्यात थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरला हे बारीक वाटून घेऊया। मी हा पूर्ण नारळ 2 बॅचेस मध्ये वाटून घेतला। एका मोठ्या भांड्यावर चाळणी ठेवून त्याच्यावर एक कॉटनचा रुमाल टाकला आणि मी त्याचं कोकोनट मिल्क काढून घेतलं। अशा प्रकारे कोकोनट मिल्क काढून घेतल्यानंतरचा हा जो चौथा उरतो तो पुन्हा एकदा पाणी टाकून मिक्सर मधून काढून घ्यायचा आणि त्याचं पुन्हा एकदा कोकोनट मिल्क काढायचं। हे 2 भांड्यांमध्ये मी कोकोनट मिल्क काढून घेतलं आहे आणि आता आपण हे 6 ते 7 तास फ्रीज मध्ये ठेवूया। त्यानंतर फ्रीज मधून काढून आपण अर्धा ते पाऊण तास हे डीप फ्रीजर मध्ये ठेवूया, जेणेकरून हा वरचा लेयर असा कडक होईल आणि आपल्याला वरचं क्रीम काढून घ्यायला इझी होईल। तर अशा प्रकारे आपण त्याचं क्रीम एकदम इझिली काढू शकतो। ते नंतर आपण एका कढईमध्ये गरम करून घ्यायचं आणि सारखं असं हलवत राहायचं त्याच्यातून तेल सुटेपर्यंत। आणि हे जास्त न करपवता आपण याच स्टेजला हे तेल काढून घेऊया, नाहीतर ते खूप पिवळं दिसतं। आणि एक चाळणी ठेवून काचेच्या बरणीमध्ये आपण हे भरून घेऊया। होममेड कोकोनट ऑइल तयार आहे। ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून पण हे स्किन आपण अंगाला लावू शकतो आणि हे स्किनमध्ये खूप लवकर ॲब्झॉर्ब होतं आणि स्किन जास्त तेलकट पण वाटत नाही। यात प्रिझर्वेटिव्ह नसल्यामुळे आपल्याला हे तेल जास्त दिवस बनवून ठेवता येत नाही।